जे मी तुम्हाला आता सांगणार आहे हा विषय बहुतेक लोकांना माहित नाही, पण ऐकताना अंगावर काटा उभा राहतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी मोताजीर मक्कीला एक पत्र लिहिलं होतं। मोताजीर मक्की हा एक मुघल अधिकारी किंवा मध्यवर्ती राज्यकर्त्यांमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती असतो। हे पत्र 17 जुलै 1679 रोजी लिहिले गेले होते। यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा अत्याचार, औरंगजेबाच्या इस्लामी कट्टरतेबाबत रोष आणि हिंदवी स्वराज्याचा निर्धार स्पष्ट केला होता। एक वेळ अशी होती जेव्हा औरंगजेबाने इस्लामाच्या नावाखाली हिंदूंचा संहार सुरू केला होता आणि तेव्हा महाराजांनी एक पत्र लिहिलं होतं। असं पत्र जे आजही वाचताना रक्त उकळायला लागतं। तर 17 जुलै 1679 औरंगजेबाने हिंदूंवर जिजिया कर लादला। मंदिरे तोडली जात होती, हिंदू भगव्या झेंड्याखाली एकवटले होते आणि तेव्हा महाराजांनी हा सडेतोड इशारा दिला। या पत्रात लिहिलं होतं की हे मोताजीर मक्की, तुझ्या सम्राटाला सांग, आमचं स्वराज्य आमच्या तलवारीच्या बळावर उभा आहे। आम्ही रणांगणावर लढत आलो आहोत आणि आमच्या रक्ताने माती पावन केली आहे। आमच्या देवळावर हल्ले करणाऱ्याचा अंत जवळ आलाय। आमच्यावर जिजिया लादणं म्हणजे आम्हाला गुलाम समजणं, पण आम्ही गुलाम होणार नाही। हे पत्र म्हणजे महाराजांचा गर्जणारा इशारा होता। औरंगजेबाला समजलं होती की हा मावळा त्यांच्या कडव्या इस्लामी राजवटी समोर झुकणार नाही, म्हणूनच त्याने पुढे महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी डावपेच आखले, पण तो यशस्वी झाला का? तर नाही। महाराजांचे हे पत्र केवळ इशाराच नव्हता, तर एका स्वाभिमानी हिंदू राजाने दिलेल्या आत्मसन्मानाचा संदेश होता। या इतिहासाची आठवण आपण आजही ठेवली पाहिजे, कारण जिथे इतिहास विसरला जातो तिथे स्वातंत्र्य धोक्यात येतं। शिवाजी महाराजांच्या ताकदीची आणि स्वराज्याच्या वाढीची जाणीव झाल्यावर औरंगजेबाने त्यांचा पराभव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुघल फौजा पाठवल्या। मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान याच्या सारख्या अनुभवी सेनापतींना पाठवून 1665 मध्ये पुरंदर किल्ल्यावर आक्रमण केले। पुरंदराच्या तहामध्ये काही किल्ले सोडावे लागले, पण महाराजांनी हा तह तात्पुरता स्वीकारला आणि संधी मिळताच परत ताबा मिळवला। 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या निमंत्रणावरून आग्र्याला गेले। तिथे त्याला अपमान केला गेला आणि नजर कैदेत टाकण्यात आले, पण महाराजांची अफाट बुद्धिमत्ता आणि योजनाबद्ध कारस्थान करून सुटका मिळवली। हे औरंगजेबाच्या अपयशाची पहिली मोठी ठिणगी होती। औरंगजेबाने मराठ्यांचे गडकिल्ले हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराजांनी गुरिल्ला युद्धतंत्राचा प्रभावी वापर केला आणि परत किल्ले ताब्यात घेतले। 1680 पर्यंत शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य अधिक मजबूत झाले आणि औरंगजेबाला कुठेही यश मिळाले नाही। शिवाजी महाराजांचे पत्र हे केवळ एक इशारा नव्हता, तर स्वातंत्र्याच्या लढ्याचा मंत्र होता। औरंगजेबाने कितीही प्रयत्न केले तरी हिंदवी स्वराज्य अखेर मजबूत होत गेलं। आजही हे पत्र तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि समस्त हिंदुस्थानासाठी प्रेरणादायी आहे। संघर्ष कोणताही असो, पण निश्चय असेल तर विजय अटळ असतो। जय भवानी, जय शिवाजी।